नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. काल आपण घटना निर्मिती हा टॉपिक बघितला आणि त्यावर 50 क्वेश्चन घेतले. तर आज आपण 51 क्वेश्चनपासून सुरुवात करतो आहे. तर चला 51 नंबरचा क्वेश्चन सुरू करूया. क्वेश्चनमध्ये थोडीफार प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर प्लीज तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या. हे 20च क्वेश्चन आहे असे. पुढील सर्व क्वेश्चन व्यवस्थित आहे. तर चला क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 51. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी 2018ला आला होता. पर्याय 1 आहे B.N. राव, 2 N. गोपालस्वामी अय्यंगार, 3 श्यामप्रसाद मुखर्जी आणि 4 M.R. जयकर. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 B.N. राव. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून B.N. राव यांची नियुक्ती करण्यात आली. पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 52. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2018ला आला होता. पर्याय आहेत अ. नागरिकत्व, ब. निवडणुका कलम 324, क. तात्पुरती संसद, ड. मूलभूत अधिकार. पर्याय आहेत 1 अ, ब आणि क, 2 ब, क आणि ड, 3 अ आणि क, 4 अ आणि ब. तर यातील योग्य पर्याय आहे अ, ब, क म्हणजेच 1 नागरिकत्व, ब. निवडणुका म्हणजेच कलम 324 आणि क. तात्पुरती संसद. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 अ, ब आणि क. भारतीय घटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? तर त्या 1 नागरिकत्व आहे, निवडणुका आणि तात्पुरती संसद म्हणजेच पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? हा प्रश्न एसओ मुख्य 2017ला आला होता. अ. राष्ट्रपती, ब. मंत्रिमंडळ, क. महान्यायवादी, ड. भारताचा नियंत्रक महालेखा परीक्षक. खाली पर्याय दिलेले आहेत 1 अ, ब, ड, 2 ब, क, ड, 3 अ, ब, क आणि 4 अ, क, ड. केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग कोणते? तर ते 1 राष्ट्रपती, 2 मंत्रिमंडळ आणि क. महान्यायवादी. म्हणजेच पर्याय नंबर 3 अ, ब, क हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 54. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते? हा प्रश्न ॲग्री 2017मध्ये आला होता. पर्याय 1 JB कृपलानी, 2 डॉक्टर BR आंबेडकर, 3 C राजगोपालचारी, 4 TT कृष्णमाचारी. तर यातील योग्य पर्याय आहे JB कृपलानी. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव JB कृपलानी यांनी सुचवले होते म्हणजेच पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 55. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न लिपिक व टंकलेखक मुख्य 2017ला आला होता. पर्याय अ. जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे. ब. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणेच भारतीय संसद सार्वभौम नाही. क. भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पर्याय 1 फक्त अ, 2 अ, ब आणि क, 3 फक्त अ आणि ब, 4 फक्त ब. तर योग्य पर्याय आहे अ, ब आणि क म्हणजेच हे तीनही पर्याय बरोबर आहेत. जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे हे विधान योग्य आहे. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही हे विधान सुद्धा योग्य आहे. क. भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्यात हे सुद्धा विधान योग्य आहे म्हणून पर्याय नंबर 2 योग्य. प्रश्न क्रमांक 56. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न एक्साइज PSI पूर्व 2017ला आला होता.
तर पर्याय अ 1996च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. ब भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. क भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पर्याय 1 फक्त अ आणि ब, पर्याय 2 फक्त ब आणि क, 3 अ ब आणि क, 4 फक्त अ आणि क. तर योग्य पर्याय आहे अ ब आणि क, म्हणजे पर्याय नंबर 3. हे तीनही विधान योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 57. विधान ए राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनास साध्या पद्धतीने राज्याची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत. कारण आर भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारलेली होती. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017ला आला होता. खाली पर्याय आहेत. पर्याय 1 ए आणि आर दोन्हीही विधाने बरोबर आणि विधान आर हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. 2 ए आणि आर दोन्हीही विधाने बरोबर परंतु आर हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. 3 विधान ए बरोबर परंतु आर चुकीचे. 4 विधान ए चुकीचे परंतु आर बरोबर. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. ए आणि आर दोन्हीही विधान बरोबर आहेत आणि विधान आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजेच राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनास साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत. कारण भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारलेली होती. म्हणजेच पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017ला विचारला होता. पर्याय 1 आहे प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. 2 ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा त्या प्रांतिक विधिमंडळांच्या सदस्याकडून निवडल्या जाणार होत्या. 3 प्रांतिक विधिमंडळांचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्याकडून निवडून आलेले होते. 4 संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडलेले जाणार होते. संविधान सभेसंबंधी हे विधान बरोबर नाही. त्यांनी विचारलं आहे कोणते विधान बरोबर नाही, तर संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. पर्याय नंबर 4 हे विधान बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 59. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. पर्याय 1 पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. 2 दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समिती समोर ठेवण्यात आला. 3 उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. 4 या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात कोणते विधान गैरलागू आहे? तर पर्याय नंबर 4 हे विधान गैरलागू आहे. म्हणजेच या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. हे विधान गैरलागू आहे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर. प्रश्न क्रमांक 60. खालील विधान विचारात घ्या. हा प्रश्न PSI पूर्व 2016ला विचारला होता. पर्याय 1 अ भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. क भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ते सांगा. पर्याय फक्त अ बरोबर. 2 फक्त अ आणि ब. 3 फक्त ब आणि क. 4 फक्त अ आणि क. पर्याय 4 नंबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. फक्त अ आणि क. प्रश्न क्रमांक 61. संविधान सभेतील
प्रश्न क्रमांक 61. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न ASO पूर्व 2016ला विचारला होता. पर्याय 1. डॉक्टर BR आंबेडकर, 2. JB कृपलानी, 3. सरदार वल्लभभाई पटेल, 4. जवाहरलाल नेहरू. योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. सरदार वल्लभभाई पटेल. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 62. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? हा प्रश्न ASO पूर्व 2016ला विचारण्यात आला. पर्याय 1. सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. 2. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही बनली. 3. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. 4. मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. हे विधान बरोबर नाही, म्हणजेच पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 63. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? हा प्रश्न ASO मुख्य 2016ला विचारला होता. पर्याय 1 आहे 11, 2 आहे 16, 3 114, 4 165. तर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली, म्हणजेच पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 64. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश रोजी स्वीकारली. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2016ला विचारला होता. पर्याय 1 आहे 9 डिसेंबर 1946 तिच्या पहिल्या बैठकीत. 2. 22 जानेवारी 1947 जेव्हा सुप्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला गेला. 3. 22 जुलै 1947. 4. 14 ऑगस्ट 1947. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. 22 जुलै 1947. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना 22 जुलै 1947 रोजी स्वीकारली. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 65. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता डॅश म्हणतात. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2016ला विचारण्यात आला होता. पर्याय 1. संसदीय ज्ञानपीठ. 2. पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. 3. पार्लमेंट हाऊस अनेक्स. 4. लोकसभा चेंबर. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. म्हणजेच 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल असे म्हणतात. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 67. अयोग्य चूक कथन ओळखा. हा प्रश्न STI मुख्य 2016ला आला होता. संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. ब. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. क. B.N. राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. पर्याय 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 फक्त क आणि 4 वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही, म्हणजेच तिन्ही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 67. पुढील 2 विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2015ला विचारला होता. घटना समिती कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नंतर विधान समिती म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढील रूपांतर तात्पुरत्या किंवा हंगामी संसदेत म्हणजेच पार्लमेंटमध्ये झाले. ब. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकुन मानला जातो. पर्याय 1 केवळ अ, 2 केवळ ब, 3 दोन्ही अ व ब, 4 दोन्ही नाहीत. म्हणजेच पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हे दोन्हीही विधान योग्य आहे आणि पर्यायमध्ये चुकीचे विचारले आहे, म्हणून दोन्हीही चुकीचे नाहीत. पर्याय नंबर 4 योग्य. प्रश्न क्रमांक 68. खालील मुद्द्यांचा विचार करा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला होता. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ब.
मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. पर्याय 1 अ आणि ब बरोबर आहेत, 2 अ बरोबर आहे, 3 ब बरोबर आहे, 4 अ आणि ब दोन्ही चूक आहेत. म्हणून पर्याय नंबर 4 अ आणि ब दोन्ही चूक आहेत. प्रश्न क्रमांक 69. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला होता. अ. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब. सरदार हुकुम सिंह के.टी. शाह महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. क. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ते ओळखा. पर्याय 1 अ व ब, 2 ब व क, 3 अ व क, 4 अ ब व क. तर योग्य पर्याय आहे पर्याय अ व ब दोन्हीही बरोबर आहेत. म्हणजेच भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली हे विधान योग्य आहे. आणि ब. सरदार हुकुमसिंह के.टी. शाह महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षांचे सदस्य होते हे विधान सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 1 म्हणजेच अ व ब हे विधान योग्य. प्रश्न क्रमांक 70. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? हा प्रश्न एसो पूर्व 2015ला विचारला होता. पर्याय अ. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क. ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड. ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. पर्याय 1 अ व ब, 2 ब व क, 3 अ व ड आणि 4 अ ब क व ड. तर कोणती विधान सत्य आहे असं म्हणतात आहे ते? तर ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती हे योग्य आहे. आणि ड. ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत नसे हे विधान योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 3 हे आपले ऑप्शन असेल, अ आणि ड. प्रश्न क्रमांक 71. कोणत्या समित्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? हा प्रश्न STI पूर्व 2015ला विचारला होता. अ. मूलभूत अधिकार समिती, ब. अल्पसंख्याक उपसमिती, क. सल्लागार समिती, ड. राज्य समिती. पर्याय 1 फक्त अ ब क, 2 फक्त ब क ड, 3 फक्त अ ब ड आणि 4 फक्त अ क ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 अ ब क. म्हणजेच कोणत्या समित्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून काम केले तर त्या समित्या आहे अ ब क, म्हणजेच मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि सल्लागार समिती. या तीनही समित्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. म्हणून आपला पर्याय आहे पर्याय नंबर 1 अ ब क. प्रश्न क्रमांक 72. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयांशी संबंधित डॅश कडून प्रकाशित केली जाते. हा प्रश्न STI मुख्य 2015ला विचारला होता. तर पर्याय 1 वैधानिक विभाग, 2 कायदेशीर व्यवहार विभाग, 3 न्याय विभाग, 4 राष्ट्रीय न्यायालयीन आयोग. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 वैधानिक विभाग. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयांशी संबंधित वैधानिक विभागाकडून प्रकाशित केले जाते. तर योग्य पर्याय नंबर 1 वैधानिक विभाग. प्रश्न क्रमांक 73. नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद आणि संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी डॅश पासून लागू करण्यात आल्या. हा प्रश्न STI मुख्य 2015ला विचारला होता. 1 9 डिसेंबर 1946, 2 15 ऑगस्ट 1947, 3 26 नोव्हेंबर 1949 आणि 4 26 जानेवारी 1950. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 26 नोव्हेंबर 1949. नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू करण्यात आल्या. तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 74. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न STI मुख्य 2015ला विचारला होता.
भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब. या बैठकीत मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क, 4 अ ब आणि क. तर एकदा पर्याय बघूया. अ. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली हे विधान योग्य आहे. आणि या बैठकीत मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता हे सुद्धा योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते हे विधान चुकीचे आहे. ते संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर आपला पर्याय आहे पर्याय नंबर अ आणि ब, पर्याय नंबर 1 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 75. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? हा प्रश्न STM मुख्य 2014ला विचारला होता. तर पर्याय 1 290 ब्रिटिश भारत, 6 चीफ कमिशनर प्रांत, 93 भारतीय संस्थाने, 2 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत, 93 भारतीय संस्थाने, 3 296 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत आणि 89 भारतीय संस्थाने, 4 296 ब्रिटिश भारत, 6 चीफ कमिशनर प्रांत आणि 87 भारतीय संस्थाने. तर योग्य पर्याय आहे 2 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत आणि 93 भारतीय संस्थाने. हा पर्याय योग्य आहे. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? तर ब्रिटिश प्रांतातील होते 292, चीफ कमिशनर प्रांतातील होते 4 आणि भारतीय संस्थानेमधील होती 93. तर योग्य पर्याय झाला पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 76. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते. त्याची कारणे अशी आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला होता. पर्याय 1 मसुद्यांची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे. 2 तरतुदीमागील ध्वन्यार्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यांनाच पारंगत व्यक्तीला समजू शकतो. 3 मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात. 4 मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते. वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर असत्य विधान म्हणजेच पर्याय नंबर 4 मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 77. खालील मुद्द्यांचा विचार करा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला होता. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावास अनुस्यूत होते. ब. हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. पर्याय 1 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 2 अ आणि ब दोन्ही चूक आहेत. 3 ब बरोबर आहे आणि 4 अ बरोबर आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 अ बरोबर आहे. म्हणजेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78. कोणत्या राजकीय पक्षांचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? हा प्रश्न STI पूर्व 2014ला विचारला होता. अ. कृषक प्रजा पक्ष, ब. शेड्यूल कास्टेस फेडरेशन, क. कम्युनिस्ट पक्ष, ड. अपक्ष. तर पर्याय 1 फक्त अ क ड, 2 फक्त ब क ड, 3 फक्त अ ब ड आणि 4 फक्त अ ब क. तर योग्य पर्याय आहे पर्याय 4 फक्त अ ब क. कोणत्या राजकीय पक्षांचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? तर कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्टेस फेडरेशन आणि क. कम्युनिस्ट पक्ष. तर या पक्षांचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते. म्हणून पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 79. खालील विधानांचा विचार करा. हा प्रश्न PSI पूर्व 2014ला विचारला होता. पर्याय अ. डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ब. श्री H.J. खाडेकर हे या समितीचे सदस्य होते. पर्याय 1. ब बरोबर आहे. 2. अ बरोबर आहे. 3. अ व ब दोन्ही बरोबर आहेत आणि 4. अ व ब दोन्ही चूक आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2. अ बरोबर आहे. म्हणजेच डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि ब हे विधान चूक आहे. म्हणून पर्याय नंबर अ म्हणजे पर्याय नंबर 2 म्हणजेच अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 80. कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा. हा प्रश्न PSI पूर्व 2014ला विचारण्यात आला होता. पर्याय अ. निवडावयाची एकूण सदस्य संख्या 292. ब. संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी 4. क. उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी 93 आणि ड. प्रांतांचे प्रतिनिधी 389. तर याची योग्य जोडी आहे निवडावयांची एकूण सदस्य संख्या 389, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी 93, उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी 4 आणि प्रांतांचे प्रतिनिधी 292. म्हणजेच निवडावयांची एकूण सदस्य संख्या 389, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी 93, उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी 4 आणि प्रांतांचे प्रतिनिधी 292. अशा पद्धतीने हा क्वेश्चन पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे उत्तर आहे. 4, 3, 2, 1. प्रश्न क्रमांक 81. राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? हा प्रश्न ASO पूर्व 2014ला विचारला होता. पर्याय 1. बिहार, 2. केंद्रीय प्रांत, 3. मुंबई, 4. पंजाब. तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. केंद्रीय प्रांत. प्रश्न क्रमांक 42. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? हा प्रश्न ASO पूर्व 2014ला विचारला होता. पर्याय 1. डॉक्टर B.R. आंबेडकर, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, 4. पंडित जवाहरलाल नेहरू. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा या व्यक्तींनी कामकाज पाहिले होते. प्रश्न क्रमांक 83. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले होते? हा प्रश्न STM मुख्य 2013ला विचारला होता. पर्याय 1. संयुक्त राज्य अमेरिका, ब. USA, USSR, क. चीन प्रजासत्ताक, ड. ऑस्ट्रेलियाचे सरकार. पर्याय 1. अ ब ड, 2. अ क ड, 3. अ ब क, 4. ब क ड. तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. अ क ड. म्हणजे संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षस्थानी संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे सरकार या देशांनी सदिच्छा संदेश वाचन केले होते. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84. जोड्या लावा. संविधान सभेच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष. हा प्रश्न STM मुख्य 2013ला विचारला होता. ग्रुप अ मध्ये दिलेले आहे समित्या आणि ब मध्ये दिलेले आहे अध्यक्ष. तर अ. संघ अधिकार समिती, ब. वित्त स्टाफ समिती, क. अल्पसंख्याक उपसमिती, ड. मूलभूत अधिकार उपसमिती. JB कृपलानी, 2. HC मुखर्जी, 3. राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू. तर संघ अधिकार समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आणि वित्त स्टाफ समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद.
अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी आणि मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. म्हणजेच संघ अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी, मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी. म्हणजेच ॲन्सर झाले 4, 3, 2, 1. योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 85. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे. हा प्रश्न एसटीआय मुख्य 2013ला विचारला होता. अ. एकेरी न्यायव्यवस्था. ब. मूलभूत नागरिक व फौजदारी कायद्याबाबत समानता. क. समान अखिल भारतीय सेवा. पर्याय 1 अ क, 2 अ ब, 3 ब क आणि 4 वरील सर्व. तर राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला होता. तर हे एकेरी न्यायव्यवस्था, ब. मूलभूत नागरिक व फौजदारी कायद्याबाबत समानता, क. समान अखिल भारतीय सेवा. तर ह्या तीनही तत्वांचा त्याने स्वीकार केला होता, म्हणून पर्याय नंबर 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86. भारतीय राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर हा प्रश्न एसटीआय मुख्य 2013 आला होता. तर पर्याय 1 कॅनडा, 2 ऑस्ट्रेलिया, 3 USA, 4 वरीलपैकी एकही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 कॅनडा. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत ही कॅनडा या देशाकडनं स्वीकारलेली आहे, म्हणून पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87. भारतातील सांसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हा प्रश्न एसटीआय मुख्य 2013ला विचारला होता. पर्याय अ. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे. ब. तो पंतप्रधान आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. क. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. ड. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असते. पर्याय 1 अ ब क, 2 ब क ड, 3 अ क ड आणि 4 अ ब ड. तर योग्य पर्याय आहे अ ब क. तर अ. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे, हे विधान योग्य आहे. तो पंतप्रधान आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो, हे सुद्धा योग्य आहे. आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात, हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 1 म्हणजेच अ ब क हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 88. भारतीय संविधानांची वैशिष्ट्ये आणि त्यांची स्रोतांच्या योग्य जोड्या लावा. यादी क्रमांक 1 मध्ये वैशिष्ट्य आहे आणि यादी क्रमांक 2 मध्ये स्रोत आहे. हा प्रश्न एसओ मुख्य 2014ला विचारण्यात आला होता. तर चला बघूया. यादी क्रमांक 1 वैशिष्ट्ये. अ. एकेरी नागरिक तत्व. ब. मूलभूत हक्क. क. स्वातंत्र्य, समता, बंधुता. ड. उर्वरित अधिकार. तर स्रोतमध्ये आहे 1 ब्रिटिश राज्यघटना, 2 फ्रान्स राज्यघटना, 3 कॅनेडियन राज्यघटना, 4 अमेरिकेची राज्यघटना. तर एकेरी नागरिक तत्व हे ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलेले आहे. मूलभूत हक्क अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं घेतलेले आहेत. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता फ्रान्सच्या राज्यघटनेकडनं घेतलेले आहेत. आणि उर्वरित अधिकार हे कॅनेडियन राज्यघटनेकडनं घेतलेले आहेत. म्हणजेच एकेरी नागरिक तत्व ब्रिटिश राज्यघटना, मूलभूत हक्क अमेरिकेची राज्यघटना, स्वातंत्र्य, समता, बंधुता फ्रान्स राज्यघटना, उर्वरित अधिकार कॅनेडियन राज्यघटना. तर योग्य पर्याय झाला 1, 4, 2, 3. 1, 4, 2, 3 म्हणजेच पर्याय नंबर 2 हे आपले योग्य ऑप्शन झाले. प्रश्न क्रमांक 89.
संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न क्लर्क टायपिस्ट 2014ला विचारण्यात आला होता. पर्याय 1 पंडित नेहरू, 2 वल्लभभाई पटेल, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 डॉक्टर बी आर आंबेडकर. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 वल्लभभाई पटेल. संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल हे होते. प्रश्न क्रमांक 90. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? पर्याय 1 22, 2 11, 3 7 आणि 4 24. हा प्रश्न क्लर्क 2023ला विचारण्यात आला होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 22. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने एकूण 22 समित्या तयार केल्या होत्या. प्रश्न क्रमांक 91. योग्य कथन ओळखा. हा प्रश्न एसटीआय पूर्व 2013ला विचारण्यात आला होता. पर्याय अ पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्यांचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. ब विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. खालील पर्याय 1 कथन अ बरोबर ब चुकीचे, कथन अ चुकीचे ब बरोबर, 3 कथने अ व ब दोन्ही बरोबर, 4 कथने अ व ब दोन्ही चुकीचे. तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 कथने अ व ब दोन्ही बरोबर. म्हणजेच पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्यांचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. ब विकसनशील निर्वचनांचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. म्हणून पर्याय नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. हे दोन्ही विधान बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 92. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? हा प्रश्न एसओ पूर्व 2013ला विचारला होता. अ विजयालक्ष्मी पंडित, ब सुबलक्ष्मी, क सुचेता कृपलानी, ड सरोजिनी नायडू. पर्याय आहेत अ आणि ब केवळ, 2 अ क आणि ड, 3 ब क आणि ड, 4 अ ब आणि ड. तर योग्य पर्याय आहे अ क आणि ड. म्हणजेच संविधान सभेच्या सदस्या विजयालक्ष्मी पंडित, सुचिता कृपलानी आणि सरोजिनी नायडू ह्या होत्या. म्हणजेच पर्याय नंबर 2 हे योग्य ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 93. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? हा प्रश्न PSI पूर्व 2013ला विचारला होता. पर्याय 1 शीख, 2 ख्रिश्चन, 3 अनुसूचित जाती, 4 अनुसूचित जमाती. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 शीख. शीख या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषद विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले. प्रश्न क्रमांक 94. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. हा प्रश्न एसओ मुख्य 2012ला विचारला होता. पर्याय 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर बी आर आंबेडकर, 3 JB कृपलानी, 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष पर्याय नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तर योग्य ऑप्शन आहे पर्याय नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 95. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न एसटीआय पूर्व 2012ला विचारला होता. पर्याय 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 सच्चिदानंद सिन्हा, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि 4 डॉक्टर बी आर आंबेडकर. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 डॉक्टर बी आर आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 96. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? हा प्रश्न एसटीआय पूर्व 2012ला विचारला होता. पर्याय 1 डॉक्टर आंबेडकर, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 जवाहरलाल नेहरू, 4 BN राव. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 BN राव. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून BN राव
यांची निवड झाली होती. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? हा प्रश्न PSI मुख्य 2012ला विचारला होता. पर्याय 1. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. 2. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. 3. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. 4. राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने व 17 दिवस म्हणजेच जवळपास 3 वर्षे लागले. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. कोणते वाक्य चुकीचे आहे असे त्यांनी म्हटले होते? तर घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे चुकीचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 98. खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? हा प्रश्न ॲग्री 2012ला आला होता. पर्याय 1. संविधानाचा मसुदा डॉक्टर B.R. आंबेडकर. 2. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3. संविधान सभा सदस्य महात्मा गांधी. 4. उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू. तर यातली चुकीची जोडी आहे पर्याय नंबर 3. संविधान सभा सदस्य महात्मा गांधी. प्रश्न 99. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? तर पर्याय 1 आहे डॉक्टर K.M. मुन्शी. 2. पंडित जवाहरलाल नेहरू. 3. M. गोपाल स्वामी अय्यगार. आणि 4. श्री D.P. खेतान. तर यातील योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पंडित जवाहरलाल नेहरू हे व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सॉरी, तुम्हाला प्रश्न दिसत नसेल, पण हे शेवटचे 4 क्वेश्चन राहिलेले आहे आणि यानंतर पुढे असा क्वेश्चन न दिसण्याचा कोणताच प्रॉब्लेम होणार नाही. प्लीज एवढा व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या. तर प्रश्न क्रमांक 100. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा डॅश निर्माण झाली. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2011ला विचारला होता. पर्याय 1. 1946च्या कॅबिनेट मिशन योजने नव्हे. 2. 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये. 3. हंगामी सरकारच्या ठरावान्वये. 4. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारा. तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये निर्माण झाली. पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 101. भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली. हा प्रश्न PSI पूर्व 2011ला विचारला होता. पर्याय 1. नोव्हेंबर 26, 1949. 2. जानेवारी 26, 1949. 3. जानेवारी 26, 1950. 4. नोव्हेंबर 10, 1949. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. नोव्हेंबर 1949. म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 ही भारतीय राज्यघटना या दिवशी स्वीकृत करण्यात आली. पर्याय नंबर 1 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 102. भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली. हा प्रश्न STM मुख्य 2011ला परत रिपीट झाला होता. प्रश्न 102. भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली. हा प्रश्न STM मुख्य 2011ला विचारला होता. पर्याय 1. 26 नोव्हेंबर 1949. 2. 26 डिसेंबर 1949. 3. 26 जानेवारी 1949. आणि 4. 26 जानेवारी 1950. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 103. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? हा प्रश्न ASO पूर्व 2011ला विचारला होता. पर्याय 1. 8 डिसेंबर 1946.
2 9 डिसेंबर 1946, 3 15 डिसेंबर 1946, 4 15 ऑगस्ट 1947. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 9 डिसेंबर 1946ला भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले. प्रश्न क्रमांक 104. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? हा प्रश्न इसवी पूर्व 2011ला विचारण्यात आला होता. पर्याय 1 के संथानम, 2 अबुल कलाम आझाद, 3 जॉन मथाई आणि 4 फ्रँक अँथोनी. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 फ्रँक अँथोनी. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांना मनोनीत करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 105. डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. हा प्रश्न इसवी पूर्व 2011ला विचारण्यात आला होता. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर आज आपला घटना निर्मिती हा टॉपिक इथे संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा.